सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह आयएसआयचाही सहभाग। पहलगाम हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद। 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर। भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। एसएनसी म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक। एसएनसी या ठाकरेंच्या दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवरती टीका। मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापाने घेतला लेकीचा जीव। जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना, मुलीचा मृत्यू तर जावई जखमी। आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्कराने माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा। सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू। दरम्यान पहलगामच्या बैसरण हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ कमांडर सैफुल्ला कसूरीच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। फेब्रुवारी महिन्यापासूनच बैसरण हल्ल्याची प्लॅनिंग सुरू होती। या प्लॅनिंगसाठी पाकिस्तानी लष्करातील उच्चस्तरीय अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याची ही माहिती आता समोर आली आहे। सैफुल्ला कसूरीने फेब्रुवारी महिन्यात काश्मीरला स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवू अशी घोषणा केली होती। त्यानंतर फेब्रुवारीपासून ते 18 एप्रिलपर्यंत म्हणजेच बैसरण हल्ल्याच्या 4 दिवसापूर्वीपर्यंत सैफुल्लाने वारंवार पीओकेचा दौरा केला। यात त्याने लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल्लासह इतर दहशतवादी संघटनांचे पीओकेतील कमांडर यांच्या वारंवार भेटीगाठी घेतल्या। याच बैठकांमध्ये त्याने बैसरण हे ठिकाण निवडलं आणि तारीखही निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफुल्लासह यात लष्कर-ए-तोयबाचा पीओकेतील कमांडर अबू मुसा, मोहम्मद नवाज, अब्दुल्ला खालिद तर हिजबुल्लाहचा ऑपरेशनल कमांडर अब्दुल रफा रसूल आणि हुजी कमांडर इद्रिस शाहीन यांचाही समावेश आहे। दरम्यान हल्ल्याचा कट कसा रचला ते पाहूयात। 2 फेब्रुवारी 2025 मध्ये सैफुल्लाकडून स्वतंत्र काश्मीरची घोषणा करण्यात आली। तर फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीरला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची घोषणा करण्यात आली। फेब्रुवारी 2025 ला सैफुल्लाची अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रसूल आणि अब्दुल खालिद सोबत या संदर्भात बैठकही झाल्याचं कळतंय। मार्च 2025 पीओकेतील मीरपूर खंबल भागात बैठक आणि बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला। त्याचबरोबर 11 मार्च 2025 ला सैफुल्लाचा मीरपूर पीओके दौरा तर सैफुल्लाची दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांसोबत बैठकही त्याच दिवशी पार पडली। मार्च 2025 मध्ये पुन्हा लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्यांची बैठक झाली। हल्ल्याची तारीख आणि अंतिम नियोजन तिथेच ठरलं। 18 एप्रिल 2025 ला हल्ल्याच्या म्हणजे 4 दिवस आधी लष्कर-ए-तोयबाच्या 5ही कमांडरची सभा झाली। या सभेतून पहलगाम हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। बैसरण हल्ला प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आली आहे।
बैसरण हल्ल्याचा NIA कडून तपास सुरू करण्यात आलाय. NIAच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झालाय. 2 दहशतवादी झाडामागे तर 2 दहशतवादी झिप लाईन जवळ लपले होते. झाडामागे लपलेले 2 दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं. त्याच नंतर झिप लाईन मधले लपलेले दहशतवादीही समोर आले. त्यांनीही पर्यटकांना घेरलं. दहशतवाद्यांनी पर्यटकांकडून कलमा म्हणण्यास त्यांना भाग पाडलं. ज्यांना कलमा म्हणता आला नाही त्यांना मारण्यात आलंय. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडलेत. 2018 पासून वापरात नसलेले बंकर स्थानिकांनी पुन्हा उघडलेत. काश्मीरी नागरिकांनी बंकरची साफसफाई केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना पाकिस्तानवर आता विश्वास राहिला नाहीये, कारण ते सैन्य आणि नागरिकांचं नुकसान करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात असं तिथले स्थानिक लोक म्हणतात. पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. कुपवाडामध्येही स्थानिकांनी आपल्या बंकरची साफसफाई केली आहे. एका घरातील बंकरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित पांडे यांनी. वक्त हम कुपवाड़ा इलाके में मौजूद हैं, कुपवाड़ा के चौकीपल इलाके में, और एक ये घर है यहाँ पर, और यहाँ पर इन्होंने अपने खुद के बंकर बनाए हैं और वहाँ पर भी तैयारी उन्होंने अपनी उसकी मुकम्मल की है, क्योंकि जैसे ही पहलगाम आतंकी हमले के बाद मूवमेंट हुआ है तुरंत जो सेना की गश्त है, पाकिस्तान की ओर से खतरा है वह भी बढ़ गया है. तो अब जो लोगों ने यहाँ पर बंकर बनाए हैं हम उसकी तस्वीर यहाँ पर देख सकते हैं. देखिए न्यूज़ 18 इंडिया पर ये खास कुपवाड़ा इलाके में लोगों द्वारा बनाए गए बंकर की ये तस्वीर है. और जैसे ही पहलगाम हमला हुआ उसके बाद इन्होंने अपना एहतियात बरतते हुए पूरी तैयारी यहाँ पर की है और इस तरीके का ये बंकर है. देखिए चारों ओर से यहाँ पर किसी के भी व्यू की कोई भी गुंजाइश नहीं है. बत्ती उन्होंने लाइट इन्होंने लगाई है, इसकी पूरी सफाई यहाँ पर की है और लोग हैं यहाँ पर. हम इनसे बात करते हैं. ये बताइए कि आपने थोड़ा सा बैठ जाइए. ये बताइए कि आपने यहाँ पर इस बंकर को इस पहलगाम हमले के बाद क्या तैयारी यहाँ पे? सर हमने इधर सफाई वफाई करके रखी है सर. खुदा न खास्ता कुछ हो जाए तो छुपने के लिए थोड़ा जगह इधर. ऐसा खतरा क्यों है आपको? सर ये पहलगाम हमले के बाद सर ये बताइए कि ये पाकिस्तान की ओर से अब भी कोई आशंका रहती है ऐसे शेलिंग की और इस तरीके के कार्रवाई की, खुराफात की? जी सर करते हैं सर. वो शेलिंग करते हैं. पिछले साल भी किया था 5 साल पहले सर. नहीं 5 साल पहले किया था, पिछले साल? नहीं 5 साल पहले. 5 साल पहले उस दिन 3 आदमी मरे थे इधर सर. लड़की एक मरी थी, बच्चा एक मरा था. हमेशा भी ऐसे ही पाकिस्तान की ओर से कोशिश रहती है. पहलगाम हमले में भी 26-27 लोगों को मारा गया है. तो क्या मतलब आप तो सीमा पे रह रहे हैं, फिर खतरा बढ़ गया है, मतलब गुस्सा नहीं आता पाकिस्तान पे? बहुत सर. हाँ सर, हम इस मकान में 25 आदमी है सर. हम भाग के जाएंगे सर. माँ है, बूढ़ी माँ है, उसको हार्ट की प्रॉब्लम है. बच्चे उनको हार्ट की प्रॉब्लम है सर. जैसे गोला फजता है होता है ये, वो डर जाते हैं बच्चे सारे सर. फिर इधर छुपने के लिए आते हैं सर. इनका कहना है कि इन्होंने अपने इंतजाम तो किए ही हैं, साथ ही साथ संकट की इस घड़ी में फौज के साथ कंधे से कंधा मिलाकर यह खड़े हैं. कैमरा पर्सन राकेश नेगी के साथ अमित पांडे, कुपवाड़ा, न्यूज़ 18 इंडिया. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तान बिथरलाय. यानंतर पाकिस्तानचे मंत्री, नेते आणि भारताला धमक्या देत आहेत. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय. आमच्याकडे गौरी, शाहीन, गजबीसह 130 अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही भारतासाठीच ठेवल्याचं अब्बासी यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानच्या या मंत्र्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं. ये जो गौरी, शाहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा. ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है
वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए, और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं। ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं, वरना आप तो इतने मक्कार बनिए हैं की अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते आप। खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही, ही पाकिस्तानची परिस्थिती आहे। पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले। दरम्यान त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत, ते काय अणुबॉम्ब फोडणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। वळूया पुढच्या बातमीकडे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय। मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्द्यावरून संबोधित केलं। दहशतवादी हल्ल्याची सर्वांनी निंदा केल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलंय। तर दुसरीकडे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वासही मोदींनी देशवासियांना दिला। तसंच हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असंही पंतप्रधान म्हणाले। साथियों, भारत के हम लोगों में जो आक्रोश है, वो आक्रोश पूरी दुनिया में है। इस आतंकी हमले के बाद लगातार दुनिया भर से संवेदनाएं आ रही हैं। मुझे भी ग्लोबल लीडर्स ने फोन किए हैं, पत्र लिखे हैं, संदेश भेजे हैं। इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है। उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है। पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है। मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा। इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा। याचबरोबर जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली। या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घराला सुरंग लावत धडक कारवाई केली। आतापर्यंत जम्मूतील 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। सुरक्षा दलाने बांदीपोरात जलील अहमद नावाच्या दहशतवाद्याचं घर स्फोट घडवून उडवण्यात आलंय। याआधी तर शोपियामध्ये अदनान शफीचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। अदनान शफी हा वर्षभरापूर्वी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता। तर कुपवाडामध्ये फारूक अहमदचं घरही बॉम्बने उद्ध्वस्त करण्यात आलंय। याआधी दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरी, शहीद अहमद आणि एहसास शेख झाकीर गणीचं देखील घर जमीनदोस्त करण्यात आलंय। सीआरपी आई, यहाँ पे पुलिस आई, उन्होंने घर पे पूछा कि ये घर फारूक का है, तो यहाँ पे कहा कि नहीं, ये फारूक का घर नहीं है, ये उसके छोटे भाई का है। तो फिर सबको निकाल दिया, किसी को उस इलाके में नहीं रहने दिया, पूरा कॉर्डन था एरिया। उसके बाद ब्लास्ट किया। ये घर मेरे फादर ने बनाया था 2006-07 में, जबकि वो 90 में गए थे, और घर बनाया था 5-6 में। तो उसका इस घर में कोई भी नहीं, कुछ भी नहीं था।